नमस्कार मंडळी, कसे सगळे? आणि आपला म्हणजेच निलेश सावळेंचा आपुलकीचा प्रश्न, मजेत आहात ना? अरे मी पण काय विचारतोय म्हणा, मजेत तर असणार तुम्ही. प्रीमियर लीग चालू झाली आहे ना आता, आणि तुमच्या माझ्यासारख्या फुटबॉल प्रेमींना अजून काय पाहिजे. तर आपण आता महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळू. ते म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या प्रीमियर लीगच्या दुसऱ्या गेम वीकमध्ये झालेल्या मॅचेसचा ट्रोल फुटबॉल मराठी स्टाईलने, म्हणजे थोडक्यात रिव्ह्यू. ह्या वीकमध्ये काही जोरदार हाईपमध्ये असले मॅचेस पण होत्या, आणि काही मॅचेस संपल्यानंतर त्यांच्या रिझल्टमुळे फुटबॉल प्रेमी लोकांनी चर्चा करून डोक्यावर घेतल्या. तर ह्या वीकची सुरुवात झाली ॲस्टन विला, स्टीव्हन जेरार्ड आणि एव्हर्टन, फ्रँक लॅम्पार्ड ह्या मॅचने सुरुवात झाली. आता ह्या मॅचमध्ये लोकांना मॅचपेक्षा पूर्वीचा टॉप प्लेअर असलेल्या आणि सध्याच्या मॅनेजर म्हणून नाव कमावण्याच्या प्रयत्नात असलेल्या या दोघांच्या टॅक्टिक्समध्ये काय फरक होतो, कोण कोणावर भारी पडतो याची उत्सुकता जास्त होती. आणि या मॅचमध्ये पण स्टीव्हन जेरार्डच्या विलाने 2-1 असा निसटता विजय मिळवला. पण खास गोष्ट म्हणजेच मॅचमध्ये स्कोअर झालेले 3 गोल हे विलाने स्कोअर केले. थोडक्यात इंग्जने 31व्या मिनिटाला गोल स्कोअर केला व लीड घेतला, आणि 85व्या मिनिटाला बुएंदियाने स्कोअर करून विजय पक्का केला. असं वाटत असतानाच डिंगेच्या 87व्या मिनिटातला 2 गोल स्कोअर झाला आणि विला फॅन्सच्या डोक्याचा ताण वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दुसऱ्या मॅचमध्ये सामना होता सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या आर्सेनल आणि किंग पॉवरचे किंग्ज लेस्टर सिटी यांच्यात. या मॅचमध्ये आर्टेटाच्या टीमने 4-2 विजय मिळवत त्यांची विजयी लय कायम राखली आणि सीझनच्या पहिल्या 3 पॉईंट्सच्या नादात असलेल्या ब्रेंडन रॉजर्सच्या फॉक्सेसच्या आशांवर पाणी पाडलं. तर आर्सेनलसाठी गोल झाले ते म्हणजे गॅब्रियल जेझूसकडनं 23 आणि 35व्या मिनिटात, ग्रॅनिट झॅकाने 55व्या मिनिटात आणि मार्टिनेलीने 75व्या मिनिटात गोल स्कोअर केले. फॉक्सेस अर्थात लेस्टर सिटीसाठी सलिबाचा ओन गोल आणि मॅडिसनचा 74व्या मिनिटाला झालेला 1 गोल हे चर्चेत राहिले. तिसऱ्या मॅचमध्ये आमनेसामने होते ब्रायटन आणि न्यूकॅसल. दोन्ही टीमला सीझनची विजयी सुरुवात झालेली होती, पण ते यश काय पुढे टिकवता आले नाही. दोन्ही टीमने विजयासाठी प्रयत्न नक्कीच केले, पण यश कोणालाही मिळालेलं नाही. मॅच 0-0 ड्रॉ झाली आणि ग्रॅम पॉटर आणि एडी हाऊ तयारी नक्की कुठे कमी पडली हे शोधण्याच्या कामात व्यस्त झाले. चौथ्या मॅचमध्ये मँचेस्टर सिटीचा सामना पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवून जोरदार प्रीमियर लीग कमबॅक साजरे केलेल्या चेरीज अर्थात बॉर्नमथच्या विरोधात. पण ज्या मॅचमध्ये पेपची सिटी खेळत असते त्या मॅचमध्ये जवळजवळ प्रत्येक वेळेस तेच फेवरेट असतात जिंकण्यासाठी, एक्सेप्ट सामना रिअल मॅड्रिड सोबत नसावा. आणि झालेही तसेच. सिटीने बॉर्नमथच्या झाडावर चढून 4 चेरीज तोडल्या, म्हणजेच 4 गोल आरामात स्कोअर केले. 5व्या मॅचमध्ये साऊथहॅम्प्टन लीड्स युनायटेड समोरासमोर होते, आणि या मॅचमध्ये पण दोन्ही संघांनी जोरदार हल्ले आणि प्रतिहल्ले केले गोल स्कोअर करण्यासाठी, पण दोन्ही संघांना विजय मिळवण्यात काही नशिबाची साथ मिळाली नाही. मॅच 2-2 ड्रॉ झाली. EPLचा 6वा सामना होता वुल्व्स आणि फुलहम यांच्यात. हा सामनाही 0-0 असा निकालात निघाला आणि वुल्व्सच्या चिंतेत भर पडली, कारण पहिल्या मॅचमध्ये 3 पॉईंट्स काय त्यांच्या वाट्याला आलेच नव्हते. आता ज्या टीमबद्दल आपण बोलणार आहोत त्यांचे सध्या पॉईंट्सचं खातंही ओपन व्हायचं बाकी आहे. कोण? मार खाऊन लाल झालेले रेड डेव्हिल्स. 7वा सामना होता ब्रेंटफोर्ड आणि मँचेस्टर युनायटेडमध्ये. या मॅचबद्दल मी काय बोलणार, कारण ह्या मॅचमध्ये ब्रेंटफोर्ड कम्युनिटी स्टेडियमवर ब्रेंटफोर्डने 4-0 असा विजय मिळवला. पहिल्याच हाफमध्ये त्यांनी 4 गोल स्कोअर केले, आणि त्याचसोबत एरिक टेन हागला इथे युनायटेडचा मॅनेजर बनलो ही आयुष्यात सगळ्यात मोठी घोडचूक झाली की काय हा विचार करायला भाग पडले. थोडक्यात सांगायचं असेल तर ब्रेंटफोर्डसाठी मॅन ऑफ द मॅच होता युनायटेडचा गोलकीपिंग लेजंड डेव्हिड टे गेया. तमाम युनायटेड फॅन्सच्या सीझनच्या पहिल्या 3 पॉईंट्सच्या स्वप्नांचा आणि इज्जतीचा पार भाजीपाला झाला. थोडक्यात सांगायचं तर काय, प्रीमियर लीगमध्ये मँचेस्टरचे क्लब लक्षवेधी असल्यामुळे मँचेस्टर सिटीने ठरवलं इंग्लिश प्रीमियर लीग टेबलमध्ये नंबर 1 स्थान आपण मिळवणार, आणि हम भी किसी से कम नाही म्हणत युनायटेडने शेवटचं स्थान पक्क केलं. 8वा सामना नॉटिंगहम फॉरेस्टच्या जंगलात म्हणजेच त्यांच्या होम ग्राउंडवर होता, आणि त्यांच्यासमोर वेस्ट हॅमच्या हातोड्याचे आव्हान होते. पण यात यहाँ के सिकंदर हम असं म्हणत नॉटिंगहमने 1-0 असा विजय मिळवला. त्यामुळे डेव्हिड मोयेस आणि वेस्ट हॅम कंपनीला युनायटेडप्रमाणेच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. गेम वीकचा सगळ्यात जास्त हवा केलेल्या मॅचबद्दल आपण जरा बोलूया. मॅच होती चेल्सी आणि टॉटनहॅम यांच्यात स्टॅमफर्ड ब्रिजला. थोडक्यात सांगायचे तर चेल्सीने 1-0 अशी लीड घेत प्रेशरमध्ये टाकलं. ज्या कोंटेने एकेकाळी चेल्सीला लीग टायटलच्या शिखरावर नेलेलं त्यानेच यावेळी त्यांना जमिनीवर आपटलं. तसंही त्याचा राग साहजिक आहे म्हणा. ज्या मॅनेजरने टायटल जिंकून दिलं त्याच्यासाठीच फक यू कोंटे अशी चॅन्ट बनवली, आणि पूर्ण मॅचमध्ये फॅन्सनी ती चॅन्ट चालवली.
कोणत्याही मॅनेजरची लाही होण्याकरता एवढं कारण पुरेसं आहे. सेकंड हाफ मध्ये स्पर्सने 68व्या मिनिटाला हॉयबर्गच्या गोलने बरोबरी साधली आणि अचानकपणे मॅचचे वातावरण तापले. कोंटे आणि टुकेल यांच्या भांडाभांडीची सुरुवात ह्याच गोलपासून झाली. टुचेलच्या ऑन फील्ड टॅक्टिक्सला जोरदार वापर करून चेल्सी सेन्सेशन रीस जेम्सने 77व्या मिनिटाला गोल स्कोर केला आणि एक्स्ट्रा टाइम 96 पर्यंत हाच स्कोर लाईन कायम होता. पण हार मानेल तो कोंटे कसला. स्पर्सने अगदी शेवटच्या क्षणाला कॉर्नर मिळवला आणि त्याचाच फायदा उचलत केनने गोल स्कोर केला. बाबा नुसता राडा ना भाई. आणि त्याचाच परिणाम म्हणून टच लाईनवरचे वातावरण अजूनच तापले. त्यामुळे टुचेल वर्सेस कोंटे अशी WWE युनिव्हर्सल टायटलचा फुटबॉल व्हर्जन वाली मॅच या मॅनेजर्सच्या हँडशेकच्या वेळेस सुरू झाली. आणि ह्या मॅचमध्ये मॅच रेफरी अँथनी टेलरने दोन्ही मॅनेजर्सना रेड कार्ड दाखवत युनिव्हर्सल टायटल स्वतःच्या नावावर केले. तसंही अँथनी टेलर आणि चेल्सी हे सासू सुनेचं नातं जगजाहीर आहे म्हणा. चेल्सी फॅन्सनी तर अँथनी टेलरच्या अगेन्स्ट पेटिशन सुद्धा बनवले. असो, आता शिल्लक आहे ती म्हणजे शेवटची मॅच, लिव्हरपूल क्रिस्टल पॅलेस. अँफिल्डवर मॅच होणार होती, त्यामुळे लिव्हरपूलच्या सो कॉल्ड फुल फॅन्सनी 3 पॉइंट्स आमचेच या नादात मॅचच्या आधीच फुशारक्या मारायला सुरुवात केली होती. पण गर्वाचे घर नेहमी खाली असते याचा पुरेपूर अनुभव त्यांना या मॅचमध्ये आला. पॅट्रिक विएराच्या क्रिस्टल पॅलेसने 1-0 अशी आघाडी घेतली. त्याच्या मागचं कारण होतं विल्फ्रिड झाहा. 32व्या मिनिटाला गोल स्कोर केलेला होता त्याने. पण 61व्या मिनिटाला लिव्हरपूलच्या मदतीला धावून आला डियाज. त्याने अफलातून गोल स्कोर करत बरोबरी साधली. पण मॅचमध्ये चर्चेचा विषय ठरला या दोन्ही गोल्सपेक्षा न्यूनेसचं रेड असेल ते त्यांनाच माहिती. न्यूनेसच्या खुशीत असणारे पूल फॅन्स विचार करतायत की साला आपण माने विकला पण त्यामुळे टीम बॅलन्स बिघडला की काय. आपण विचार करत होतो की गेल्या वर्षी सगळं युरोप आणि इंग्लंड जिंकायला निघालो होतो ना, ते जिंकता आलं ना. या वर्षी पहिल्या 2 मॅचेसमध्ये इन्व्हिन्सिबल लिव्हरपूल फक्त 2 पॉइंट्सवरच जिंकू शकले. याच्यावर हसावं की त्यांच्यासोबत रडावं तेच कळत नाही. तर आणि जाता जाता एक सांगतो, आपली भेट आता थेट पुढच्या मॅच डेच्या सगळ्या मॅचेस संपल्यानंतर. कारण ट्रोल फुटबॉल मराठी स्टाईल रिव्ह्यूजची वाट तुम्ही नक्कीच बघत असाल याची आम्हाला देखील खात्री आहे. सो बाय फॉर नाव. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत फुटबॉल फॅन्ससोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आपलं इंस्टाग्राम पेज ट्रोल फुटबॉल मराठीला फॉलो करायला विसरू नका, कारण तिकडे तुमच्या आवडत्या आणि तुमच्या रायव्हल क्लबला तुफान ट्रोल केलं जातं.